कामाला त्यांचा प्रवेश असेल, आपण सतत पालक या नात्यानं बोलताना त्यांना सांगतो, अरे त्यानं नंबर मिळवला, तो 1 नंबर आला, त्यानं चांगले मार्क मिळवले, त्याची शाळेत खूपच प्रगती, त्यानं त्याच्या व्यवसायामध्ये खूप नाव केलं. ही जी तुलना करून तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नातेवाईकांना सतत जे जाणवून देता, तर या तुलनेमध्ये सुद्धा एक प्रकारचं दुःख निर्माण होतं. म्हणून त्याची जी प्रगती आहे किंवा तुमच्या मुलाची जी प्रगती आहे त्याला प्रेरणा द्या, त्याला प्रोत्साहन द्या. तू करतोस ते सुद्धा चांगलं आहे, आणखीन तू प्रयत्न कर, अशा पद्धतीचं त्याच्यापुढं मांडणी करा. आणि त्याला सतत सांगू नका तो शेजारच्याचा मुलगा खूप मेरिटमध्ये आला आहे, त्यानं खूप मार्क घेतलेत. अशा प्रकारची तुलना करून तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक दुःख ओढवून घेता. म्हणून तुलना ही मूळ दुःखाला कारण आहे. म्हणून संपत्ती, पैसा, पद, प्रतिष्ठा, वस्त्रधारण किंवा वागताना, बोलताना आणि शाळेत, स्पर्धेत या सगळ्या गोष्टीत तुलना सोडून द्या. जसं तुम्हाला ईश्वरानं ठेवलंय त्या पद्धतीत समाधानी माना. ज्या परिस्थितीत तुम्ही जगता, जी किमान साधने आहेत त्याच्यात समाधान माना. कुठल्याही गोष्टीची तुलना